चला दर्शन दर्शन, राजाचं दर्शन. चला दर्शन कुठलं पाहिजे? आपल्या राजाला 2 पाय, एक गरिबांसाठी एक VIP दर्शनासाठी. तुम्हाला कुठलं पाहिजे बोला. चला दर्शन दर्शन, राजाचं दर्शन बोला. कुठलं करू ताई? VIP रांगेत जाण्यासाठी 1000 पासून पुढे पावती आहे. इकडे गरिबांच्या रांगेत जाण्यासाठी कुठलीही पावती लागत नाही. आशीर्वाद दोन्हीकडे सारखाच मिळेल, त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही. राजांचा आशीर्वाद सगळ्यांवरती सारखाच आहे, काहीच फरक नाही. फरक हा, तुम्ही जर VIP मध्ये गेलात तर तुम्हाला सेल्फी काढायला मिळेल, ग्रुप फोटो काढायला मिळेल, जमलंच तर तुम्हाला लाईव्ह सुद्धा जाता येईल. पण इकडे अजिबात तसं काही होणार नाही. तुमच्या मुंडक्याला पकडलं जाईल, डोकं आपटलं जाईल, बाहेर काढलं जाईल, डोकं आपटलं जाईल, बाहेर काढलं जाईल. जर तुम्ही तिथं काही तुमचा अरेरावी आणि जर तुमचा स्वतःचा मोबाईल काढून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलाच तर बाउन्सर कडून तुमच्या कानशिलात पण बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती रिस्क आम्ही घेत नाही. नाही नाही नाही, याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही. व्यवस्थापन ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही. लोक इतके ठिकाणी येतात, आमचा म्हणजे माणूसबळ कमी पडतं. सगळी व्यवस्था करता करता हे सगळं होऊ शकतं. टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजते. वर्षभरात तुम्ही कधी या लोटांगण घेऊन दर्शन घ्या, तुम्हाला तर कोणी अडवणार नाही. पण लोकांना याच दिवसात येत असतं, आम्ही तरी काय करणार? ताईचा आहे बोला. कुठलं देऊ? VIP देऊ, साधं देऊ, कुठली पावती देऊ सांगा तुम्ही बोला. दर्शन दर्शन, राजाचं दर्शन. नाही 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 नाही, तसं काही नाही. तुम्ही घरात बसून सुद्धा राजाचं नामस्मरण केलं तरी राजा तिथं येऊन तुम्हाला आशीर्वाद देणार, त्याचा काही संबंध नाही. देव सगळीकडे सारखाच, जळी स्थळी काष्टी पाषाणी राजा आहेच. बोला राजाचं दर्शन कुठलं देऊ? नको बरं, या या पुढच्या वर्षी या, वर्षभरात या, कधी या, काहीच हरकत नाही. आमचं काहीच म्हणणं नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.